नमस्कार मित्रांनो. मुंबई पोलीस कारागृह SRPF पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आज या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आणि प्रश्नांसाठी आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चला तर करूया आपल्या प्रश्नांना सुरुवात, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 चा विजेता कोण ठरलाय? ही कालच स्पर्धा झाली. कोण ठरला याचा विजेता? हर्षवर्धन सदगीर. हा प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. याच्याबद्दल थोडी अधिक माहिती बघूया. या स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला आहे? तर महेंद्र गायकवाड. हा कोणत्या ठिकाणचा आहे? सोलापूर. ठिकाण कुठे? ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली? वाघोली. कोणत्या याच्यात आहे? पुणे जिल्ह्यातील. आयोजक कोण होते? रामकृष्ण सातव पाटील. कोणत्या क्रीडा नगरीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती? तर स्वर्गवासी अजितदादा पवार क्रीडा नगरीत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर रामदास तडस. तर नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? कोण आहेत? तर जिष्णू देव वर्मा. तर नेक्स्ट प्रश्न बघूया. T20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच काय? मॅन ऑफ द मॅच कोणता खेळाडू ठरला आहे? तर जसप्रीत बुमराह. याबद्दल अधिक माहिती बघूया. उपविजेता संघ कोण होता? न्यूझीलंड. आणि विजेता संघ कोण होता? आपला भारत देश. कितव्यांदा ही स्पर्धा भारताने जिंकली आहे? तर 3 वेळेस. अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झाला होता? तर श्री नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद. भारताने आतापर्यंत कोणत्या कोणत्या वर्षी ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे? तर 2007 कर्णधार कोण होते? महेंद्रसिंग धोनी. 2024 कर्णधार कोण होते? रोहित शर्मा. आणि 2026 कर्णधार कोण होते? सूर्यकुमार यादव. ही स्पर्धा कोणत्या देशाने आयोजित केली होती? भारत आणि श्रीलंका. या स्पर्धेमध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते? तर 20 संघ सहभागी झाले होते. चौथा प्रश्न, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 रद्द करून कोणती नवीन संहिता लागू करण्यात आली आहे? कोणती लागू करण्यात आली आहे? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. पाचवा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कोणत्या महिन्यात सादर करण्यात आला? कोणत्या महिन्यात सादर करण्यात आला? तर फेब्रुवारी. दरवर्षी फेब्रुवारीतच सादर करण्यात येतो. सहावा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? विशाखापट्टणम. सातवा प्रश्न तुमच्यासाठी, 2025-26 मध्ये भारत सरकारने कोणती पेमेंट डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी कोणत्या प्रणालीवर भर दिला? तर UPI पेमेंट प्रणालीवर भर दिला आहे. आठवा प्रश्न बघूया. AI फॉर ऍग्रीकल्चर 2026 ग्लोबल कॉन्फरन्स अँड इन्व्हेस्टर समिट हे कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? तर मुंबई. नववा प्रश्न, पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये कोणता खेळ आयोजित केला गेला? कोणता? तर सायकलिंग. दहावा प्रश्न, नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू करण्यात आले? केव्हापासून लागू करण्यात आले? 1 जुलै 2024 पासून. 11वा प्रश्न, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबविले होते? कोणते ऑपरेशन राबविले होते? तर ऑपरेशन महादेव. 12वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? कोण आहेत? तर श्री सदानंद दाते आहेत. 13वा प्रश्न, भारताचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS कोण आहेत? जनरल अनिल चौहान आहेत. 14वा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान न्यायाधीश कोण आहेत? न्यायाधीश सूर्यकांत. कोण आहेत? तर न्यायाधीश सूर्यकांत. 15वा प्रश्न, भारताचा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता ठरलाय?
कोणता ठरला आहे तर वालोद, छत्तीसगड. 16 प्रश्न. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत तर श्री व्ही नारायण. कोण आहेत तर श्री व्ही नारायणन. 17वा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या जिल्ह्यात आहेत तर सोलापूर. पहिले कोणत्या जिल्ह्यात होते? अहिल्यानगर मध्ये. आता हा लेटेस्ट प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही IMP म्हणून लक्षात ठेवा. 18वा प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाला हरवून पहिला आयसीआयसी महिला विश्वचषक जिंकला आहे? कोणता आयसीआयसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे तर दक्षिण आफ्रिका या संघाला हरवून. याचा अंतिम सामना कुठे झाला होता तर DY पाटील स्टेडियम. DY पाटील स्टेडियम, नवी मुंबई. 19 नंबरचा प्रश्न. भारताचे 26वे निवडणूक आयुक्त कोण आहेत? कोण आहेत तर ज्ञानेश कुमार. भारताचे 26वे निवडणूक आयुक्त कोण आहेत? ज्ञानेश कुमार. तसेच महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर दिनेश वाघमारे. 20वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आपला. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावर सेतू कोणता आहे? कोणता आहे तर अटल सेतू आहे. ही झाली आपले आजचे 20 प्रश्न. इथून पुढे आपण दररोज चालू घडामोडी प्रश्न आणि ही पोलीस भरती सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहे. तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे स्टडी पॉइंट मराठी, याला तुम्ही जॉईन करा. ही PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. चला तर धन्यवाद मित्रांनो.